फडणवीसांनी तुर्तास राजीनामा देऊ नये असं शहांचं मत आहे। शपथविधीनंतर यावर निर्णय घेतला जाणार आहे। राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होईल असं शहांनी फडणवीसांना सांगितलेलं आहे। राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांचं मनोबल खचेल आणि त्यामुळे फडणवीसांनी तुर्तास तरी राजीनामा देऊ नये असं शहांचं मत होतं। आज फडणवीस आणि शहा यांची बैठक झाली। जवळपास अर्धा तास ही बैठक झाली आहे। पुढील रोडमॅप तयार करा आणि कामाला लागा असे आदेश शहांनी फडणवीसांना दिले आहेत। तुर्तास तरी राजीनामा देऊ नये असं शहांनी फडणवीसांना सांगितलेलं आहे। शपथविधीनंतर यावर पुन्हा एकदा चर्चा होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। 2 वेळा आता फडणवीसांनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। काल रात्री देखील त्यांनी अमित शहांची भेट घेतली आणि आजही त्यांनी अमित शहांसोबत चर्चा केलेली आहे। अर्धा तास ही चर्चा झाली। मात्र फडणवीसांनी तुर्तास तरी राजीनामा देऊ नये, राजीनामा दिला तर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होईल असं शहांचं मत आहे आणि त्यामुळे शपथविधीनंतर फडणवीसांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर पुढचा रोडमॅप तयार करा आणि कामाला लागा असं शहांनी फडणवीसांना सांगितलेलं आहे। तर एकूणच पक्ष संघटना आणि पुढची रणनीती या संदर्भात फडणवीसांनी देखील अमित शहा यांच्यासमोर प्लान ठेवलेला आहे। तर पुढचा रोडमॅप तयार करण्यास सांगण्यात आलेला आहे। तर थेट माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, फडणवीसांना तुर्तास तरी राजीनामा देऊ नका असं शहांनी सांगितल्याचं कळतं। तर राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांचं मनोबल खचेल असं शहा यांना वाटतं आणि त्यामुळे शपथविधीनंतरच फडणवीसांच्या राजीनाम्यावर चर्चा केली जाईल अशी माहिती मिळते। फडणवीसांनी तुर्तास तरी राजीनामा देऊ नये असं शहांचं मत आहे। राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होईल असं शहांना वाटतं। पुढचा रोडमॅप तयार करा आणि कामाला लागा असं शहांनी सांगितल्याचं कळतं। तर फडणवीसांनी तुर्तास तरी राजीनामा देऊ नये असा सल्ला त्यांना अमित शहा यांनी दिला आहे। मात्र शपथविधीनंतरच यावर चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। तर फडणवीसांच्या राजीनाम्यासंदर्भात शपथविधीनंतर निर्णय होण्याची शक्यता। तर तुर्तास तरी कोणताही निर्णय नाही, भाजप हायकमांडची ही भूमिका असल्याचं सूत्रांकडून कळतं। आज फडणवीसांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि आपण उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं। मात्र लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही। भाजप सिंगल डिजिटवर आलेली आहे। अशा वेळेला कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनोबल खचलेलं आहे। त्यात फडणवीसांनी जर राजीनामा दिला तर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर त्याचा परिणाम होईल असं मत शहांनी व्यक्त केलंय। प्रदीप, आपण पाहतोय की फडणवीसांना तुर्तास तरी राजीनामा देऊ नका असं शहांनी सांगितलंय। निखिल, अगदी बरोबर आहे। खरं तर अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची काही वेळापूर्वी बैठक जी आहे ती अमित शहा यांच्या निवासस्थानी पार पडलेली होती। देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रामध्ये खरं तर लोकसभेच्या निकालानंतर मनोदय व्यक्त केलेला होता की मला जबाबदारीतून मुक्त करा। मात्र त्यानंतर अमित शहांनी सांगितलं होतं की दिल्लीत प्रत्यक्ष भेटीमध्ये या संदर्भातली चर्चा जी आहे ती केली जाईल। त्यानुसार अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांच्या 2 बैठका झाल्या। मात्र जे नक्कीच धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। तर राजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल आणि त्यामुळे तुर्तास तरी राजीनामा देऊ नका असं अमित शहांनी फडणवीसांना सांगितलेलं आहे। तर जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी सध्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरू आहे। कोणाला किती मंत्रिपद या संदर्भामध्ये ही चर्चा असेल